आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी, महायुतीचं सरकार नमलेलं आहे। शालेय अभ्यासक्रम बदलला गेलाय। आता पहिलीपासून 3 भाषेची सक्ती असणार नाही। पहिलीपासून 3 भाषेची सक्ती होती, हिंदी सक्ती होती, मात्र आता अभ्यासक्रम बदलला गेलाय। हिंदी सक्ती किंवा कुठल्याही तिसऱ्या भाषेची सक्ती ही पहिलीपासून असणार नाहीये। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय फॉर्म्युले ठरवलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात। 5 फॉर्म्युले ठरवलेले आहेत। 2017 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत, हा पहिला फॉर्म्युला। निवडणुका ह्या युतीमध्येच लढायच्या आहेत, हा दुसरा। स्थानिक स्तरावर काही अडचण आल्यास निर्णयाचे अधिकार देणार, हा तिसरा फॉर्म्युला ठरलाय। चौथा, मित्रपक्षावर टीका करू नका। आणि 5वा, विदर्भात सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करायचंय। तर देवेंद्र फडणवीस यांचे हे 5 फॉर्म्युले ठरलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबतच महानगरपालिका निवडणुका आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर हे 5 फॉर्म्युले ठरलेले आहेत। विदर्भामध्ये भाजपाला सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, निर्विवाद वर्चस्व भाजपाचं सिद्ध करायचं आहे, हा सुद्धा यातला फॉर्म्युला आहे। सोबतच महायुतीतील नेत्यांवर एकमेकांवर टीका करू नये, हा सुद्धा फॉर्म्युला ठरलाय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 10 आव्हानं असणार आहेत। कोणती आहेत पाहूयात। आता दोघांसोबत नाही तर तिघांसोबत जागा वाटपासाठी कसोटी लागणार आहे, हे पहिलं आव्हान। भाजपाचं बीएमसी साठी मिशन 150, त्यासाठी भाजपाला किमान 200 जागा लढवाव्या लागणार आहेत। त्यामुळे जागा वाटपाचं काय होणार, जागा वाटप कसं होणार, हे आव्हान असणार आहे। एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी आहेत, शिंदे कमी जागांसाठी राजी होणार नाहीत, त्यांना कसा आवर घालायचा, हे आव्हान असणार आहे। महायुतीमध्ये शिंदे गटाचे मंत्री नेत्यांचे बाहेर आलेले व्हिडिओ पाहता स्थानिक स्तरावर प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। 2017 पासून निवडणूकच झाली नाही, त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे। शिवाय महायुतीमध्ये लढायचं, त्यामुळे बंडखोरही वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे। दलित मुस्लिम मतं कुणाच्या पाठीशी असतील, हे सुद्धा मोठं आव्हान असेल। मराठा ओबीसी मतांचं विभाजन होणार की ध्रुवीकरण, हाही प्रश्न असणार आहे। लाडक्या बहिणींची छाननी, उशिरा मिळणारी रक्कम, यामुळे त्यांच्यात फसवणुकीची भावना निर्माण झाल्यास याचा फटका महायुतीला बसू शकतो, भाजपला बसू शकतो।